भारतीय रेल्वेच्या इतिहासात एक खूप मोठा आणि ऐतिहासिक बदल घडला आहे। भारताला आता पहिली हायड्रोजन ट्रेन मिळाली आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकलत। आता ट्रेन डिझेल किंवा कोळशावर नाही तर थेट हायड्रोजनवर चालणार आहे। ही ट्रेन नेमकी काय आहे, ती कशी काम करते आणि भारतासाठी ती का महत्त्वाची आहे, हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी काजल, राष्ट्रभूमीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। तर या ट्रेनची सर्वात मोठी खास गोष्ट म्हणजे ही भारताची पहिली हायड्रोजन फ्यूल सेल ट्रेन आहे। हरियाणातील जिंद सोनीपत या रूटवर या ट्रेनची सुरुवात करण्यात आली आहे। ही ट्रेन डिझेलऐवजी हायड्रोजन फ्यूल सेल तंत्रज्ञानाचा वापर करते। यामुळे प्रदूषण पूर्णपणे थांबणार असून रेल्वेच्या ग्रीन ट्रान्सपोर्ट मोहिमेला खूप मोठा वेग मिळणार आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हायड्रोजनने ट्रेन कशी चालते, तर या ट्रेनमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यात एक रासायनिक प्रक्रिया घडवून आणली जाते। या प्रक्रियेतून वीज तयार होते आणि त्याच विजेवर ही ट्रेन धावते। आणि सर्वात भारी गोष्ट माहितीये का, या ट्रेन मधून डिझेल सारखा काळा धूर निघत नाही, तर सायलेन्सर मधून फक्त पाण्याची वाफ बाहेर पडते। विचार करा किती पर्यावरण पूरक आहे ही। चला आता जाणून घेऊया ही ट्रेन नेमकी कुठे धावणार आहे। ही ट्रेन हायड्रोजन हरियाणातील जिंद आणि सोनीपत दरम्यान धावेल। हे अंतर साधारण 89 ते 90 किलोमीटरचे आहे। ट्रेनचा प्रवास साधारण 2 तासात पूर्ण करेल आणि प्रवासादरम्यान ती वेगवेगळ्या स्टेशनवर थांबणार आहे। या ट्रेनची रचना आणि सोयी सुविधा एकदम आधुनिक आहेत। चला एका नजरेत पाहूया। या ट्रेनला एकूण 10 डबे आहेत। यामध्ये 2 हायड्रोजन पॉवर ड्रायव्हिंग कार आणि 8 ट्रेलर कोच आहेत। या ट्रेनमधून एका वेळी तब्बल 2600 प्रवासी प्रवास करू शकतात। या ट्रेनचा कमाल वेग 110 किलोमीटर प्रति तास आहे, तर ती 75 किलोमीटर प्रति तास या ऑपरेशनल स्पीडने धावेल। यासाठी जिंद येथे एक विशेष हायड्रोजन रिफ्युलिंग स्टेशन सुद्धा बनवण्यात आले आहे। प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ट्रेनमध्ये आधुनिक कोच, आरामदायी सीट्स, उत्तम व्हेंटिलेशन आणि हायड्रोजन लिकेज, धूर व तापमान मोजणारे विशेष सेन्सर बसवले आहेत। सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही ट्रेन मेक इन इंडिया अंतर्गत भारतातच तयार करण्यात आली आहे। शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही ट्रेन भारतासाठी का महत्त्वाची आहे। तर मित्रांनो, भारतीय रेल्वेचे नेट झिरो कार्बन एमिनेशन म्हणजे शून्य कार्बन उत्सर्जनाचे ध्येय आहे। या दिशेने हे खूप मोठे पाऊल आहे। यामुळे भारताची डिझेलवरील निर्भरता कमी होईल, कार्बनचे उत्सर्जन घटेल आणि पर्यावरण स्वच्छ राहील। तसेच हायड्रोजन ट्रेन तंत्रज्ञान वापरणाऱ्या जगातील मोजक्या देशांच्या यादीत आता भारताचा समावेश झाला आहे। ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। तर तुम्हाला भारताची ही नवीन हायड्रोजन ट्रेन कशी वाटली? तुम्हाला यामध्ये प्रवास करायला आवडेल का? कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।